फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये जसजसे व्हिज्युअलाइज होत जाईल तसा बाळावर परिणाम होत जाईल। त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय मन लावून बघा। मागील भागात आपण पाहिले की स्पर्म आणि अंडाणू एकत्र येतात। एक छोटीशी पेशी निर्माण होते। या छोट्याशा पेशीमधून नवीन जीवाचा प्रवास सुरू होतो। नवीन जीवाच्या या पहिल्या छोट्याशा पेशीमध्येच भविष्यातील बाळाची संपूर्ण माहिती दडलेली असते। यानंतर बघा, ही छोटीशी पेशी पुन्हा पुन्हा विभागली जाते। म्हणजेच एकाच्या 2, 2च्या 4 आणि अशा प्रकारे अनेक पेशी तयार होऊ लागतात। प्रत्येक क्षणाला हा छोटासा जीव बदलत जातो आणि नवीन जीवासाठी स्वतःला तयार करतो। अशा प्रकारे हा छोटासा जीव आकार घेऊ लागतो। यालाच एम्ब्रिओ म्हणजेच भ्रूण असे म्हणतात। हळूहळू हा जीव आईच्या गर्भाकडे प्रवास करू लागतो आणि मग आईच्या गर्भात जाऊन स्वतःसाठी सुरक्षित जागा बनवतो। यालाच इन्फ्लामेशन म्हणजेच बीजारोपण म्हणतात। आईच्या गर्भात सुरक्षित जागा मिळाल्यानंतर या छोट्या जीवाची वाढ आणखी वेगाने सुरू होते। मग या काळात आईचं मन हे शांत आणि सकारात्मक असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। कारण आईची झोप, ताणतणाव आणि जीवनशैली याचा परिणाम तिच्या शरीरावर होतो आणि आईचं शरीरच या छोट्याशा जीवाला पोषण देत असतं। म्हणूनच गर्भसंस्कारामध्ये शांत संगीत, सकारात्मक विचार आणि आनंदी वातावरण याला खूप महत्त्व दिलं जातं। आता इथून पुढे सुरू होतो बाळाचा मेंदू, मज्जासंस्था, हात, पाय आणि चेहऱ्याचा अद्भुत प्रवास। हे पहिल्या 3 ते 4 आठवड्यातच सर्व घडत असतं। आईच्या गर्भात सुरक्षित जागा मिळाल्यानंतर या छोट्याशा जीवाला आईच्या शरीरातून पोषण मिळू लागते आणि हळूहळू बाळाच्या हृदयासोबत मेंदू आणि पूर्ण शरीराचाही विकास सुरू होतो। तो कसा, हे पाहण्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका। तुम्ही ही सर्व प्रक्रिया अगदी मनापासून शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।